इराण आणि दुबईसह अन्य देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना भारतात सुरक्षित आणि लवकरात लवकर आणण्याची मागणी इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे अध्यक्ष के रविदादा यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आम्हाला भारत सरकारवर पूर्ण विश्वास आहे, मात्र परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तातडीने ठोस उपाययोजना व्हाव्यात. सोबतच प्रशासनाने विशेष बचाव मोहीम राबवत विमान सेवा व दूतावास पातळीवरील समन्वय अधिक बळकट करण्याची मागणी सुद्धा के रविदादा यांनी केली आहे. या संदर्भात अधिकचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी प्रियांका सिंह यांनी. पाहुयात. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट च्या मॅनेजमेंट तर्फे आपणासहित संपूर्ण देशवासियांचे खूप खूप आभार. आज आपल्यासाठी देशभरामध्ये होळी उत्सवाचा सण आहे. उद्याची रंगपंचमी कदाचित काही कारणास्तव परवा होईल, पण रंगपंचमी भारतासहित संपूर्ण देशभरामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रीकरण करून आपण चांगल्या प्रकारे साजरी करतो. परंतु ज्या प्रकारचा सुगलाम सफलाम देश आपण म्हणतो तो आपला भारत देश जरूर आहे. परंतु भारत देशासहित जगामध्ये अनेक असे देश आहेत ज्यामध्ये आजच्या तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध चालू आहे. जगात कुठल्या ना कुठल्या देशाशी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून युद्ध चालू असतात. परंतु आमच्या दृष्टिकोनातून युद्ध हा सोल्युशन नव्हे. कुठल्याही देशासाठी, समाजासाठी, व्यक्तीसाठी युद्ध हे योग्य नाही. युद्धाचा मार्ग योग्य नाही. आपण भारतीय लोक बुद्धाचा मार्ग अपनावतो हे सगळ्यांना माहीतच आहे. आणि बुद्ध नुसतं भारतात नाहीये, तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. जगामध्ये बुद्धाची ख्याती आहे. आणि त्याच बुद्धाच्या शांतिप्रिय मार्गाने संपूर्ण देशभरामध्ये शांती व्हावी, शांती राहावी असा विचार आमच्या मनामध्ये नेहमी येतो. जसं मी स्वतः आहे की माझी नेहमी सकाळी निसर्गाकडे प्रार्थना असते उठल्यानंतर आणि रात्री झोपताना, की जगामध्ये प्रत्येक मानवाला दुःख आहे, प्रत्येक माणूस दुःखी आहे, तसा सुखी पण आहे. परंतु जगाचा प्रत्येक मानव हा सकाळ जेव्हा उठतो तेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये एक उजेडाची किरण असावी असं माझी निसर्गाला प्रार्थना असते, की तो सुखी व्हावा. किती जरी दुःखी असेल तर तो सुखी व्हावा. आणि जगात अशा प्रकारचे दुःख सुख हे सगळीकडेच भरलेले असतात. आता आपल्याकडे काल परवापासून इराण इराकच्या युद्धाला धरून अमेरिकामध्ये पडलेले आहे. आम्हाला पण असं वाटतं की युद्ध कशासाठी होतं, युद्ध का झालं पाहिजे. पण प्रत्येकाची आपापल्या देशाची तशी पॉलिसी आहे, त्या पॉलिसी प्रमाणे ते चालतात. पण आम्हाला युद्धाची पॉलिसी कधी योग्य वाटली नाही. आम्ही कधी युद्धाच्या पॉलिसीला जवळ केलेलं नाही. आम्ही ज्या देशात राहतो त्याचं नाव आहे भारत आहे, ज्याला सोनी की चिडिया म्हटलं जातं. तर आमच्या देशामध्ये, या भारत देशाचे असंख्य लोक ज्या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करतात. आता तर परवाच एक आमच्या भारतातली चावला नावाची एक श्रीमती आहे, ती अमेरिकेची जज झालेली आहे. म्हणजे आमच्या देशातली लोक जगाच्या वेगवेगळ्या पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपापल्या पद्धतीने ठसा उमटून ठेवलेला आहे. मग आमचा देश हा शांतीचा देश आहे. मग ही शांती संपूर्ण जगात व्हावी आणि आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी आणि त्यांचं संपूर्ण कॅबिनेट मिनिस्ट्री, जे विदेश मंत्री असतील, गृहमंत्री असतील, सामाजिक मंत्री असतील, त्यांनी आपल्या देशाची लोक जे विदेशामध्ये युद्धामध्ये अडकलेले आहेत, ज्यांना असंख्य प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे, त्यांना कसं तरी करून या सगळ्यांनी धरून आमचे नेते असतील, आमचे सरकारी अधिकारी असतील, विशेषतः आमच्या देशातले व्यावसायिक, आमच्या देशातले उद्योजक, या सर्वांनी एकत्र यावं, एनजीओनी एकत्र यावं आणि आदरणीय पंतप्रधान, आदरणीय राष्ट्रपती, आदरणीय जेवढेही कॅबिनेटचे मंत्री आहेत त्या सगळ्यांनी एकत्रीकरण करून विदेशामध्ये आमच्यातली जी भारतातली लोक
युद्धामध्ये फसलेली आहेत त्यांना भारतात कसं आणता येईल ह्याच्यातला संपूर्ण पर्यायी मार्ग सकारात्मक रूपाने आमच्या सहित आपण सगळ्यांनी निवडला पाहिजे. आणि आमच्याकडून इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट कडून आम्हाला ज्यांनाही मॅन पॉवर वगैरे काही देता आली आमच्या यथाशक्ती सहकार्याप्रमाणे आम्ही ती पण द्यायला तयार आहे. ही आमची मीडिया मार्फत या आजच्या प्रेसमीट मार्फत आजच्या होळीच्या सणाच्या काय म्हणतात चांगल्या पर्वाच्या मार्फत आपल्या देशाच्या सगळ्या कर्त्या धर्त्यांचं जगभराला माझी विनंती आहे. ही आम्ही कोणाला कळवलेलं नाहीये, परंतु पत्रव्यवहारापेक्षा आजच्या तारखेमध्ये सोशल मीडिया जो आहे तो जगाच्या म्हणजे अगदी भारताच्या राष्ट्रपती पंतप्रधानापासून अमेरिकेच्या राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत हा सोशल मीडिया पोहोचलेला आहे. तो आजही सकारात्मक आहे आणि त्या मीडियाच्या मार्फत ती गोष्ट पोहोचेलच. आणि आमच्याकडे लक्ष देणारे आमचा माहिती आणि जनसंपर्कालय नावाचा विभाग आहे त्याचं लक्ष आमच्याकडे असतं. आमच्याकडे असणारा चांगल्या पद्धतीचं पोलीस दल आहे ज्यांचं इन्फॉर्मेशन नेटवर्क चांगलं आहे ते याच्याकडे लक्ष देताना आमच्या ज्या मागण्या विनंत्या आहेत त्या विनंत्या त्यांच्यापर्यंत ह्या माध्यमाद्वारे जरूर पोहोचतील आणि गरज लागली तर आम्ही पत्रव्यवहारही करू. आम्हाला असं भरपूर काही सुचतं, आम्हाला जे सुचतं ते इतरांना सुचत नाही, आम्ही तेच करतो. आज होळीचा सण आहे, थोड्या वेळाने सगळे लोक होळी पेटवतील, आपण पुरणपोळ्या खाणार आहोत थोड्या वेळाने. पण त्याच्या अगोदर आम्हाला वाटलं की आमची जी लोक फसलेली आहेत जे त्या ठिकाणी दुःखामध्ये आहेत त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांच्या सुविधा काय त्या कोण करणार. जरी सरकार सतर्क असेल तर नागरिक म्हणून आम्ही पण सतर्क झालं पाहिजे. आमचं पण कर्तव्य की आम्ही पण काहीतरी करावं म्हणजे उद्या तुमच्या मार्फत एखादा मेसेज मुख्यमंत्र्याच्या जवळच पोहोचला तर त्याचा सकारात्मक फायदा की आमचे मुख्यमंत्री पण त्यासाठी तयार होतील. का होऊ नये ते पण त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. सगळ्यांना विनंती करेल की पहिलं पॅनिक होणं बंद करा, कारण सरकार तुमच्यासाठी नक्कीच काय ना काय करतं. पण माझं नुसतं सरकार सहित नागरिकांना जे बिझनेसमॅन आहेत, व्यावसायिक आहेत, बॉलिवूडची लोक आहेत, जे पैशाने रईस आहेत किंवा जे एनजीओ आहेत त्या सगळ्यांना ह्या मार्फत माझी विनंती आहे, माझ्या टीमची विनंती आहे की बाबा आम्ही जसं आज तुमच्या समोर आलो तसं सगळ्यांनी एकोप्याने एका ठिकाणी या आणि परदेशात अडकलेल्या लोकांना त्यांच्या प्रॉब्लेमला आम्ही सगळ्यांनी मिळून कसं सॉल्व्ह करू शकतो. मग तो अगदी आमचा माणूस दुबईत बसलेला असू द्या, आमचे व्यावसायिक लोक दुबईचे असू द्या, त्यांच्या टीमने काहीतरी त्यांना सहकार्य करावं. मुंबईचे जे व्यापारी वर्गाची टीम आहे, मुंबईचे जे बॉलिवूडच्या लोकांची टीम आहे त्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी सहकार्याचा मार्ग निवडावा. मेरा नाम आलोक कुमार कासलीवाल है। मैं एस कुमार शूटिंग शर्टिंग का ओनर हूँ। मैं सोशल एक्टिविस्ट भी हूँ, समाज सेवक जिसे कहते हैं। और आई बिलीव कि इनजस्टिस जिसके खिलाफ हुआ, हम हर व्यक्ति जो इनजस्टिस के खिलाफ है उसे खड़ा होना चाहिए और इनजस्टिस जिसके खिलाफ हुआ है उनको मदद करना चाहिए। मैं इंडिया मीडिया लिंक एंड इवेंट्स मैनेजमेंट का एडवाइजर हूँ और मैं गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र में मंत्रालय में ज्वाइंट सेक्रेटरी से ये पहले भी मैं काम करता था, आज भी करता हूँ। हमारे दादा साहब ने जो भी बताया है उस बात को मैं सेकंड करता हूँ। और खास तौर से मैं ये पॉइंट आउट करना चाहूँगा कि सरकार तो अपने काम करने वाली है ही, कर रही है। सरकार को आम जनता साथ देना है, देगी। उसी तरह जो विरोधी पक्ष है, जितने भी सारे विरोधी पक्ष है, कोई भी विरोधी पक्ष उनके खिलाफ नहीं जाने वाला है, इसकी हमको पूरी गारंटी है। और हम ये चाहते हैं कि सारे विरोधी पक्ष, सारे विविध विचारों के हो, व्यक्ति हो या व्यक्ति समूह हो या समाज हो, सारे लोगों ने मिलकर हमारे मोदी जी साहब का हाथ मजबूत करना चाहिए और देश को आगे लेके जाना चाहिए। जैसे कि कहा है युद्ध या बुद्ध, दोनों में से एक चुनना है तो हम बुद्ध चुनना है। हमारे नेता, हमारे पंतप्रधान, प्राइम मिनिस्टर भी जब जाते हैं विदेश में या और कहीं पर भी हमारे कोई पॉलिटिकल नेता जाते हैं तो वो पहले कहते हैं कि हम बुद्ध की धरती से आए हैं। तो बुद्ध की धरती से संदेश ये देना है हमको कि शांति रखो, आनंद रखो, चैन रखो, सुखाल, खुशहाल। जय हिंद। नमस्कार, मी सुरेश यादव। आज इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट मॅनेजमेंट
चे डायरेक्टर आमचे आदरणीय के रविदादा यांच्या माध्यमातून देशवासियांच्या सोबतच विदेशातील नागरिकांसाठी आता जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे विदेशामध्ये, त्या अनुषंगाने शांतीचा संदेश देण्याच्या अनुषंगाने दादानी हा एक सामाजिक संदेश, जागृतीचा संदेश या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्या भारत देशातील विद्यार्थी असतील, नागरिक असतील, शिक्षणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तर त्या अनुषंगाने सर्वांमध्ये एक जागृती व्हावी, चांगला सकारात्मक संदेश जावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही निगेटिव्ह गोष्टी जे काही व्हायरल होत असतात तर त्यावर सुद्धा कुठे या माध्यमातून एक अंकुश बसावा, लोक जागृत व्हावेत, हा या पाठीमागचा उद्देश आहे. आणि सर्व जाती धर्म असतील किंवा यामध्ये सर्व प्रकारचे पक्षाचे संघटनेचे अध्यक्ष असतील किंवा म्हणजे एका साईडला सरकारी पक्ष आहे, दुसऱ्या साईडला विपक्ष आहे, पण या सर्वांनी या अशा संकट समयी, अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये एकत्र आलं पाहिजे आणि आपल्या भारताचं जे काय शांतीचा एक संदेश असेल किंवा आपल्या भारतातील नागरिकांच्या अडीअडचणी बाहेरच्या देशामध्ये अडकलेले नागरिक असतील, तर पुढे जर आणखी यापेक्षा जर भयंकर परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला सर्वांनी सतर्क राहून एक आपण आपल्या पद्धतीनं जेवढं सोशल मीडिया असेल किंवा कुठलं जे काही नेटवर्क असेल त्यामध्ये सकारात्मक राहावं आणि चांगल्या संदेशाचं समर्थन करावं, याच पत्रकार परिषदेचा पाठिंबाचा उद्देश आहे. एवढंच. धन्यवाद.